भारतरत्न हा टायटल आहे की ॲवॉर्ड आहे? नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी संविधान सिरीज जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत समता याविषयी म्हणजे आर्टिकल 14 ते 18 याची माहिती देणार होते. त्यापैकी 17पर्यंत आपण माहिती दिलेली आहे. आज आपल्याला आर्टिकल 18 पाहावयाचा आहे. हे जे MPSCचे जे परीक्षार्थी जे आहेत म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने हे मी जी संविधानाबाबतची जी अनुच्छेदांची जी माहिती सांगते ती अतिशय उपयुक्त अशीच आहे. तर भारतरत्न हा किताब आहे की हा पुरस्कार आहे की हे बक्षीस आहे, म्हणजेच ते टायटल आहे की ॲवॉर्ड आहे, हे याच्याबाबत आज आपल्याला चर्चा करायची आहे. आर्टिकल 18 जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर असं सांगितलेलं आहे की किताब नष्ट करणे म्हणजेच ॲबॉलिशन ऑफ टायटल. मग असं असताना देखील मग जेव्हा आपल्या भारतीय लोकांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री असे ॲवॉर्ड्स दिले जातात, असे पुरस्कार दिले जातात. मग या संदर्भामध्ये 1996मध्ये बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांनी केस दाखल केली. या याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं, जर तुम्ही आर्टिकल 14 ते 18मध्ये समता जी आहे ती सांगत आहात, तर मग जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही भारतरत्न देता, पद्मभूषण देता, पद्मविभूषण देता, पद्मश्री देता, तर मग ही समता कशी काय दिसून येते. म्हणजे त्यांनी त्याला चॅलेंज केलं. त्या संदर्भामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की पूर्वीचे जे किताब होते, जे टायटल होते ते इंग्रजांच्या काळामध्ये दिले जात होते आणि ज्या लोकांना हे किताब दिले जात होते, राय साहब, राव बहादूर, राजा साहब, महाराज असे जे किंवा जमीनदार वगैरे असे किताब दिले जात होते, ते इंग्रज सरकारच्या फेवरमध्ये काम करत होते. म्हणजे एखादी व्यक्ती जर त्यांना टॅक्स गोळा करून देत असेल तर त्याला ते जमीनदार असं म्हणत होते. म्हणजे इंग्रजांच्या फेवरमध्ये हे काम चालू असे, म्हणून ते किताब दिले जात होते. परंतु जेव्हा आमचा देश स्वतंत्र झाला त्यावेळी जे हे पुरस्कार किंवा बक्षीस देण्यात येत आहे तर तेव्हा ती वैयक्तिकरित्या किंवा सामुदायिकरित्या एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि त्या पराकाष्ठतेमुळे त्याच्याकरता ते झटतात, इतके झटतात की त्याच्यामुळे आपला देश जो आहे, आपलं राष्ट्र जे आहे ते एक उपक्रम किंवा सिद्धी याच्यामध्ये चढत्या क्रमाने पुढे जातं. आणि अशा वेळी जेव्हा एखादा चढत्या क्रमाने एखादी उपक्रम किंवा सिद्धी गाठत असतं, अशा वेळी त्या व्यक्तीला ते बक्षीस किंवा पुरस्कार दिला जातो. आता हे जे मी सांगितलं की तो पुरस्कार आणि बक्षीस का दिलं जातं ते आपलं मूलभूत कर्तव्य 51A चा जो F आहे त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. मग अशा पद्धतीने आपले हे जे भारतरत्न वगैरे, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री हे जे आहेत आपले हे पुरस्कार आहेत, हे आपले बक्षीस आहेत. साधारण तुम्ही ह्याच्याकरता उदाहरण म्हणून आपण गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांनी सचिन तेंडुलकर यांनी खेळामध्ये त्यांचं जे प्रावीण्य दाखवलेलं आहे किंवा गाणं सम्राज्ञींनी जे आपलं कलाक्षेत्रामध्ये म्हणजे गाण्याच्या संगीताच्या क्षेत्रामध्ये जे त्यांनी त्यांचं प्रावीण्य दाखवलेलं आहे त्याकरता हे पुरस्कार दिलेले आहेत. आत्ता सध्या जे दिलेले आहेत स्वामीनाथन, MS स्वामीनाथन यांनी जे आहे यांनी कृषी क्षेत्रामध्ये जी प्रगती म्हणजे आपल्या देशाची हरित क्रांती जी घडवून आणली याच्याकरता त्यांना भारतरत्न हा किताब देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण त्याचप्रमाणे भारतरत्न असे सगळे 4ही किताब मिळालेले आहेत. तसंच पंडित भीमसेन जोशी यांना देखील अशा पद्धतीने सर्व पुरस्कार मिळालेले आहेत. तर आता आपण किताब म्हणजे टायटल नष्ट करणे किंवा किताब नष्ट करणे हा अनुच्छेद 18 आपण पाहिला. त्याच्यामध्ये 18चा एक
18 ते 4 म्हणजे 18चा 1, 2, 3, 4 असे त्याचे उपभाग आहेत. म्हणजे एक जो आहे तो काय सांगत असतो की शिक्षण म्हणजे विद्याविषयक किंवा सेवाविषयक मानविशेष नसलेला पुरस्कार हा राज्यामार्फत बहाल केला जाणार नाही. असा किताब बहाल केला जाणार नाही. म्हणजे कोणते किताब दिले जाणार? मग सेवाविषयक म्हणजे मिलिटरी टायटल जे आहेत म्हणजे कर्नल, मेजर, लेफ्टनंट वगैरे, ब्रिगेडियर असं दिले जाणार. तुमचं डॉक्टर वगैरे जे आहे CA वगैरे असे जे तुमचे अकॅडमिक आणि सेवाविषयक जे आहेत अशा पद्धतीचे तुमचे जे आहेत डिग्र्या वगैरे त्या दिल्या जातात. किंवा IAS IPS हे सेवाविषयक आहे, हे सुद्धा दिलं जाईल. नंतर 18चा 2 जो आहे तो असा सांगितला जातो की 18चा 2 जो आहे की जो भारतीय नागरिक आहे तो परकीय राष्ट्राकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. मग म्हणजे असं का म्हटलेलं आहे? तर असा कोणताही किताब स्वीकारणार नाही तर आपल्याला सहज शंका येते की भारतामधून जर एखादं टायटल दिलं जात नाही तर एखादी व्यक्ती जर भारतीय असेल आणि ती इतर देशाकडून जर ती किताब स्वीकारत असेल तर मग इथे राहून ते परकीय देशाकरता ते काय काम करते असं साहजिकच आपल्याला वाटेल. आणि त्याच्यामुळे अशी कोणतीही भारतीय व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीविषयी आपल्याला शंका निर्माण होणं सहज शक्य आहे. म्हणून अशी कोणतीही भारतीय व्यक्ती, कोणतेही भारतीय नागरिक जे आहे ती परकीय असा किताब स्वीकारणार नाही. त्याच्यानंतर 18चा 3 अनुच्छेद 18चा 3 जो आहे भारतीय नागरिक नसलेली परंतु राज्यामध्ये एखादा विश्वासाचं किंवा लाभाचं पद एखादी व्यक्ती तिने स्वीकारलेलं आहे अशी व्यक्ती जी असेल ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय इतर राष्ट्राकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये एखादी परकीय व्यक्ती जर आहे आणि ती काम करत आहे, लाभाचं पद ती घेतलेलं आहे किंवा विश्वासाचं तिचं पद त्याचं आहे तर ती जेव्हा परकीय राष्ट्राकडून एखादा किताब जर स्वीकारत असेल तर आपण सहज म्हणणार की आमच्या राज्यामध्ये आमच्या नियंत्रणाखाली तुम्ही जर काम करत आहात आणि तुम्ही परकीय राष्ट्राकडून जर एखादा किताब स्वीकारत आहात याचा अर्थ त्या परकीय राष्ट्राकरता तुम्ही इथे काम करत आहात का हा सहज आपल्या मनामध्ये ही शंका निर्माण होते. परंतु या व्यक्तीने जर राष्ट्रपतीची संमती घेतली तर असा ते किताब स्वीकारू शकतात. त्याच्यानंतर 18चा 4 जो आहे याच्यामध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतीही व्यक्ती याच्यामध्ये आपली भारतीय नागरिक किंवा भारतीय नागरिक नसलेली म्हणजे परकीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती जी असेल ही राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणतीही भेटवस्तू, कोणतीही वित्तलब्धी किंवा एखाद्या लाभाचं पद जे असेल हे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय स्वीकारणार नाही. बघा, राज्याच्या नियंत्रणाखालील आता राज्य हे याचा अर्थ स्टेट होत नाही. संविधानामध्ये राज्य याचा अर्थ आर्टिकल 12 मध्ये सांगितलेला अशा पद्धतीने म्हणजे कोण किताब घेऊ शकतं, कोण किताब घेऊ शकत नाही याची माहिती दिलेली आहे. आणि आपल्या संविधानाने किताबच नष्ट केलेले आहेत. कारण 14 ते 18 मध्ये आपण काय सांगितलेलं आहे की समता जी आहे ती समता आपल्या अनुच्छेदामधून प्रतीत होत असते. त्याच्याकरता हे किताब जे आहेत जे परकीय जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी ते दिले जात होते ते नष्ट केलेले आहेत. अशा पद्धतीने मी आता आर्टिकल 18ची जी माहिती आहे ती आपणास सांगितलेली आहे. ती आपणास कशी वाटली त्याबद्दल आपण मला कॉमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.